नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या ठिकाणी आपण बघत आहोत की अगदी 12वीचा निकाल लागल्यानंतर साधारण एक 10 ते 12 किंवा एक आठवड्याच्या अंतरावरती 10वीचा निकालही लागतो। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्यामध्ये एक संभ्रमावस्था किंवा एक उत्सुकता या दोन्ही संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। तारीख नेमकी निकालाची कधी आहे हे सांगण्या अगोदर मला या ठिकाणी तुम्हाला काही संकेतस्थळांची सुद्धा माहिती या ठिकाणी द्यायची आहे। जसं की mahasscboard.in एक आहे, maharesult.nic.in एक आहे, त्याच्यानंतर msbshsc.co.in, आणखीन mahassc.ac.in आणि sscboardpune.in नावाच्या संकेतस्थळांवरती यापैकी कुठल्याही एका संकेतस्थळावरती तुम्ही लॉग इन करायचं आहे। आणखीन तिथं गेल्यानंतर संकेतस्थळावरती तुम्ही तुमचा परीक्षा क्रमांक विचारलेला जो काही तपशील आहे तो या ठिकाणी भरून तुम्ही तुमचा जो काही निकाल आहे तो बघू शकता। यंदा या ठिकाणी म्हणजे आपली जी परीक्षा होती त्या परीक्षेसाठी जवळजवळ 16,11,660 विद्यार्थ्यांच्या नोंदी झालेल्या होत्या असं शिक्षण मंडळाने या ठिकाणी सांगितलेलं आहे। मागील वर्षीपेक्षा यावर्षी जवळजवळ 2,000 विद्यार्थी ची संख्या जी काही आहे ती सगळ्यात जास्त या ठिकाणी बघायला मिळालेली आहे। 10वीचा जो काही निकाल आहे तो या ठिकाणी 13, 14 आणि 15 तारखेला जाहीर होईल असं या ठिकाणी वाटते, परंतु अजूनही बोर्डाकडून निश्चित आणि परफेक्ट तारीख अशी समोर आलेली नाही आहे। कारण विद्यार्थ्यांना काळजी करण्याचं कारण नाही, कारण 12 तारखेला म्हणजे उद्या या ठिकाणी सुट्टी आहे। त्याच्यामुळंच मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 3 दिवसांपैकी कुठल्याही एका दिवशी निकाल जाहीर होईल। परंतु त्याआधी या ठिकाणी वेबसाईटवरती म्हणजे आपल्या बोर्डाच्या वेबसाईटवरती ती तारीख येते, पण अजूनही तारीख ती आलेली नाही आहे। पण आपण ह्या 3 तारखा गृहीत धरून जाऊ शकतो की 13, 14 आणि 15 मे या दरम्यान आपला जो काही निकाल आहे तो लागण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळं जो काही निकाल येईल त्या निकालाला अगदी निरोगी मनाने सामोरे जा आणि पालकांनीही त्या गोष्टीला तुम्ही ॲप्रिशिएट करा, सपोर्ट करा, कारण शेवटी पेपर हा विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। त्यामुळं आपला सपोर्ट त्यांना राहणं हेही खूप महत्त्वाचं आहे। आय होप की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा। धन्यवाद।